MSc Part 2 Semester 4 Paper 1 Unit 2 Supramolecular Chemistry. The next point is a cyclodextrin. Then which type of question arise in this point? The firstly is a write a short note on a cyclodextrin. Cyclodextrin वर short note लिहायला सांगतील किंवा what are the cyclodextrin, discuss their structural features. Structural features काय आहे? Then discuss the structural features of a cyclodextrin. This type of question is in this point. Now, what is the answer of this question? The firstly is a cyclodextrin are the ऑलिगोसॅकराइड ऑफ अ ग्लुकोज. सायक्लोडेक्स्ट्रिन काय आहे तर ऑलिगोसॅकराइड ऑफ अ ग्लुकोज आहे. द सायक्लोडेक्स्ट्रिन कन्सिस्ट ऑफ अ 6, 7 or 8 or more D-glucose unit joined to the 1,4 linkage in a such way as a form a ring. सायक्लोडेक्स्ट्रिन कसं बनलेलं आहे तर 6, 7 or 8 और त्याच्यापेक्षा जास्त मोर डी ग्लुकोज युनिट आहेत आणि ते 1,4 लिंकेजने काय झालेले आहेत जॉईन झालेले आहेत आणि त्याची रिंग फॉर्मेशन त्याची झालेली आहे. ओके, पुढे स्ट्रक्चर आहेत ते आपण बघूच. द सायक्लोडेक्स्ट्रिन आर द सायकलिक ऑलिगोमर्स ऑफ अ ग्लुकोज डिझायनेटेड ॲज अल्फा हेक्सामर, बीटा हेप्टामर अँड गॅमा ऑक्टामर. सायक्लोडेक्स्ट्रिन जे आहे ते सायकलिक ऑलिगोमर्स ऑफ अ ग्लुकोज आहे. डिझाईन कसं केलं आहे तर अल्फा हेक्सामर आहे, देन बीटा हेप्टामर आहेत अँड गॅमा ऑक्टामर आहे. सो द सायक्लोडेक्स्ट्रिन विच आर द नॅचरल रिसेप्टर. सायक्लोडेक्स्ट्रिन हे नॅचरल रिसेप्टर आहे. हाऊएव्हर दे आर द फाउंड वाईड ॲप्लिकेशन इन रिसेप्टर केमिस्ट्री ॲज वेल ॲज द एन्झाईम मॉडेलिंग. त्याचे जर ॲप्लिकेशन जर आपण बघितलं तर रिसेप्टर केमिस्ट्री त्याचप्रमाणे ॲज वेल ॲज एन्झाईम मॉडेलिंगमध्ये त्याचे ॲप्लिकेशन जास्त करून फाउंड होतात. ओके, आता दीज आर द स्ट्रक्चर ऑफ द सायक्लोडेक्स्ट्रिन. सायक्लोडेक्स्ट्रिनचं अल्फा डेक्स्ट्रिन आहे, सायक्लोडेक्स्ट्रिन, देन बीटा सायक्लोडेक्स्ट्रिन आहे. ओके, तर फर्स्टली आपण बघितलं ते ग्लास लाईक एक स्ट्रक्चर आहे. कशाने झालेलं आहे तर डी ग्लुकोजचे युनिट आहेत 1,4 लिंकेजने जॉईंट झालेले आहेत आणि रिंग फॉर्मेशन त्याची झालेली आहे. ओके, देन आपण सेकंड जर बघितलं त्याच्यामध्ये तर हे चेअर कन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर 1,4 लिंकेजने ते काय झालेले आहेत जॉईन झालेले त्यामध्ये आहेत. ओके, 6, 7 or 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय असणार आहे डी ग्लुकोज युनिट असणार आहे. त्यामध्ये बघितलं तर रिंग तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. काय तर 6 रिंग यामध्ये प्रेझेंट आहेत. 6 रिंग त्यामध्ये पाहिजेत. ओके, देन आपण बीटा सायक्लोडेक्स्ट्रिन जर बघितले, हे झाले आपण काय बघितले की अल्फा सायक्लोडेक्स्ट्रिन. ओके, देन बीटा सायक्लोडेक्स्ट्रिन बघितलं त्याच्यामध्ये 7 रिंग काय पाहिजेत प्रेझेंट पाहिजेत. ते सुद्धा 1,4नेच लिंकेज झालेले आहेत पण रिंग पाहिजेत 7. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ द सायक्लोडेक्स्ट्रिन. अल्फा सायक्लोडेक्स्ट्रिन, अल्फा डेक्स्ट्रिन, देन अल्फा सायक्लोडेक्स्ट्रिन अँड बीटा सायक्लोडेक्स्ट्रिन. Then the smallest of them, alpha dextrin, has a diameter about the twice that of the 18 crown 6 and its whole 4.5 ampere. It's about twice. स्मॉलेस्ट जे अल्फा डेक्स्ट्रिन आहे त्याची डायमीटर ही ट्वाईस ऑफ 18 crown 6, 18 crown 6च्या ट्वाईस आहे. ओके, स्मॉलेस्ट जो अल्फा डेक्स्ट्रिन आहे त्याची. देन स्ट्रक्चर ऑफ द अल्फा सायक्लोडेक्स्ट्रिन इज अ शोन इन डिफरंट फॉर्म A and B विच इज द एम्फॅसिस इट्स सिमिलरिटी विथ अ कॅलिक्झरिन. अल्फा सायक्लोडेक्स्ट्रिनचं जे स्ट्रक्चर आहे ते डिफरंट आहे ए अँड बी, पण सिमिलर विथ कशाची आहे तर कॅलिक्झरिनशी सिमिलर आहे. दे हॅव बिकर इन लाईक शेप हॅविंग द हायड्रोफोबिक कॅव्हिटी विथ बोथ एंड ओपन. त्याच्यामध्ये बघितलं तर बिकर आपण पहिलंच जर स्ट्रक्चर जे बघितलं होतं त्याच्यामध्ये काय अल्फा डेक्स्ट्रिन ते काय आहे बिकर लाईक एक ग्लाससारखा शेप किंवा बिकर लाईक शेप होता. त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक कॅव्हिटी त्यामध्ये असते आणि बोथ एंड जे आहे ते त्याच्या काय असणार आहेत ओपन असणार आहेत. ओके, दे ऑल्सो बिलॉंग टू द कॅव्हिनेटेड फॅमिली. द हायड्रोफोबिक कॅव्हिटी बाइंड्स मेनी न्यूट्रल गेस्ट. Then benzene is easily accompanied in all the 3 cyclodextrin, while the anthracene can be incorporated only inside the octamer. Then anisole is also trapped into the alpha cyclodextrin that only one position pair to O-methyl. It is available for the chlorination. Beta cyclodextrin has been converted into the hepta kis 2,3 epoxy cyclodextrin which is capable for the providing new functionalities. Then application.
as the cyclodextrin are the hydrophobic inside and the hydrophilic outside. cyclodextrin हे हायड्रो इनसाइड द हायड्रोफोबिक असतात आणि हायड्रोफिलिक हे काय असतात आउटसाइडला असतात. दे कॅन फॉर्म द कॉम्प्लेक्सेस विथ द हायड्रोफोबिक कंपाऊंड. ते कॉम्प्लेक्स कोणाशी फॉर्म करतात तर हायड्रोफोबिक कंपाऊंडशी. Then in the food, into the cyclodextrin is employed for the preparation of a cholesterol free product. Then beta cyclodextrin are used to the produce the HPLC column. Beta cyclodextrin हा HPLC column मध्ये यूज केला तो. Okay, these are the some short note on a cyclodextrin, then structure of this cyclodextrin, then structural feature of this cyclodextrin, and some application of the cyclodextrin. Thank you.